गृहराज्यमंत्री पंकज भोयर जे आपल्यासोबत आहे. भाऊ, रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणावरून काल 3 दिग्गज नेत्यांनी विरोधी पक्षातल्या तुमच्यावर त्या कारवाईवरच प्रश्न उपस्थित केले, त्यांना उत्तरही तुम्ही दिलं. आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले 20 मुलं जे 7 ते 14 वर्ष वयोगटातले होते त्यांना ह्या रोहित आर्यांनी ऑडिशनच्या नावाखाली मुंबईतल्या एका स्टुडिओमध्ये बोलवलं, त्यांना ओलीस धरून ठेवलं आणि सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल केला की बाबा माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी ह्या मुलांचं काही करून टाकेल. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचं आता एकतर आपण अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं शिताफीनं त्या ठिकाणी त्या इमारतीत प्रवेश केला आणि मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सुरू असताना स्वतःच्या रक्षणाकरिता पोलिसांना फायरिंग करावं लागलं. मग रोहित आर्य हे त्या ठिकाणी गंभीर जखमी झाले, त्यांना दवाखान्यात देखील नेण्यात आलं, परंतु दवाखान्यात त्यांना त्या ठिकाणी मृत घोषित करण्यात आलं. आज महत्त्वाची गोष्ट होती की त्या 20 मुलांचा प्राण त्यांना त्या ठिकाणी वाचविण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याने केलं. याच्याकरता त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. 3 दिग्गज नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवारजी आणि जयंत पाटील तिघांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि तुम्ही पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलं. त्यांना कदाचित घटनेची पार्श्वभूमी माहीत नसावी याच्याकरता त्यांनी ह्या पद्धतीची भूमिका घेतली. म्हणून मी त्यांना देखील विनंती केली की आपण सर्व घटनेची पार्श्वभूमी समजून घेण्यात यावी. तिथले स्थानिक आमदार सन्मान्य लांडे साहेब हे देखील सभागृहात उभे झाले. त्यांनी स्वतः सांगितलं की त्या घटनेच्या वेळेस 1 तास मी त्या ठिकाणी स्वतः उभा होतो आणि त्या भागातले काही पोलीस अधिकारी होते, त्यांनी वारंवार जवळजवळ 1 तास हे त्या रोहित आर्याला कन्व्हिन्स करण्याची विनंती त्या ठिकाणी केली होती, परंतु तो कुठलीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. त्यामुळे पोलिसांना अशा पद्धतीची कार्यवाही करावी लागली. काल वर्धा जिल्ह्यात ड्रग्स मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे, गंभीर बाब आहे. काल साधारणतः 2 दिवस आधी केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वर्ध्याला कारंजा तालुक्यामध्ये धाड टाकण्यात आली आणि जवळजवळ 128 किलोचं मॅफेड्रोन म्हणजे MD ड्रग्स त्या ठिकाणी बनविण्याचा कारखाना त्यांना त्या ठिकाणी आढळून आला. त्या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही देखील करण्यात आलेली आहे. आरोपींना अटकेत घेण्यात आलेली आहे. पुढची माहिती जाणून घेण्याकरता आज मी स्वतः वर्धा जिल्ह्याला बैठक ठेवलेली आहे. पुढची माहिती घेण्यात येईल आणि याचे पाळेमुळे कुठपर्यंत ह्याचा शोध घेण्यात येईल. शेवटचा प्रश्न, आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा धमकीचा फोन आला. नाही, या पद्धतीनं जर का एखाद्या लोकप्रतिनिधीला असे धमकीचे फोन येत असतील तर हे योग्य नाही. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सभागृहामध्ये निवेदन दिलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सभागृहामध्ये निवेदन करण्यात येईल. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.